इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचा दावा। आयडीएफच्या हल्ल्यात लारिजानी यांचा मृत्यू झाल्याची चर्चा, तर इराणने लारिजानी यांच्या मृत्यूचा दावा फेटाळला। इराणची सत्ता हाती घेतल्यानंतर मोज्तबा खामेनेई दिसले नाहीत। मोज्तबा जिवंत आहेत की नाही, मोज्तबा यांच्या मृत्यूबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संशय व्यक्त। अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवरील कारवाई अधिक तीव्र। इराणी लक्ष्यांचा शोध घेऊन उद्ध्वस्त करण्याची अमेरिकेची मोहीम। इराणचा यूएईवर मोठा प्रहार। शारजा शहराच्या औद्योगिक भागात भीषण स्फोट। तेल अवीवमध्ये वाजले सायरन्स। गुजदान परिसरामध्ये भीषण हवाई हल्ला। काही क्षेपणास्त्र सुरक्षा कवच भेदून जमिनीवर पडली। संभाजीनगरमध्ये ग्राहकांना फोन करून सिलेंडर घेऊन जा म्हणण्याची वितरकांवर वेळ। 4 दिवसांपूर्वी रांगा लागलेल्या ठिकाणी आज शुकशुकाट। फक्त ओटीपीद्वारेच होणार पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। बुकिंग नंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणं बंधनकारक। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। राज्यातील यात्रा जत्रा उरुसावर युद्धाचं सावट। महाप्रसादात खंड पडण्याची भीती। गॅस तुटवड्यामुळे महाप्रसाद कसा बनवायचा, आयोजकांपुढे प्रश्न। आखातातील युद्धाचा भारतातल्या सणावाराला फटका। सिलेंडरच्या दरवाढीमुळे गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखर माळ अडचणीमध्ये, तर झेंडू फुलांची मागणी घटल्यामुळे उत्पादक चिंतेत। भारतात मोठा दहशतवादी कट हाणून पाडला। राष्ट्रीय तपास संस्थेची मोठी कारवाई। 7 परदेशी नागरिकांना अटक। कोलकाता विमानतळावरून अमेरिकन नागरिक ताब्यात। सांगोल्यात 10वीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला। स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा पळवला। सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील धक्कादायक घटना। बीडच्या वैष्णवीची सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आत्महत्या। आरोपींना अटक करून कडक कारवाईची मागणी। कोल्हापूर पालिकेत नूतनीकरण सुरू असताना सापडल्या बिअरच्या बाटल्या। ताराराणी सभागृहासमोरच बिअरचे कॅन आढळले। स्थानिक आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानात वाघांसाठी कूल व्यवस्था। वाघांच्या पिंजऱ्यामध्ये थंड पाण्याची फवारणी। 40 अंशांच्या उन्हात वाघोबा झाले गारेगार।